नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वीचं पुस्तक मराठी सुलभ भारती आणि या पुस्तकातील पाठ 10वा ज्याचं नाव आहे पंडिता रमाबाई, तो आपण आज पाहणार आहोत. चला तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या 10व्या पाठामध्ये नेमकं काय दिलेले आहे. बघा, आपल्या पाठाचं नावच आहे पंडिता रमाबाई. पाठाचं नाव काय आहे? पंडिता रमाबाई. मग नेमकं मला सांगा बरं, या पाठात कोणाविषयी माहिती असेल? बरोबर, या पाठामध्ये पंडिता रमाबाई यांच्याविषयी माहिती असणार आहे. ठीक आहे, तर चला तर आपल्याला ही माहिती नेमकी कुणी संकलित करून दिली किंवा कोणी उपलब्ध करून दिली? तर ही माहिती आपल्याला डॉक्टर अनुपमा उजागरे यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून या पाठाच्या ज्या लेखिका आहेत किंवा ह्या पाठाच्या ज्या संपादिका आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर अनुपमा उजागरे. त्यांचं नाव काय आहे? अनुपमा उजागरे. तर पहिल्यांदा यांचा परिचय बघू. कुणाचा? अनुपमा उजागरे यांचा. बघा, अनुपमा उजागरे यांचा जन्म 1949 या साली झालेला आहे. बघा, तर कोण आहेत ह्या अनुपमा उजागरे? तर ह्या प्रसिद्ध लेखिका. आता यांनी काय काय लिहिले बरं? तर त्यांनी सांगी आणि पश्चात हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. म्हणजे अनुपमा उजागरे ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत आणि त्यांनी सांगी आणि पश्चात नावाचे काव्यसंग्रह प्रकाशित केलेले आहेत. काव्यसंग्रह म्हणजे काय? तर कवितेची पुस्तकं. आता पुढे बघू. चांदन चुरा हा ललित लेख संग्रह. बघा, तर चांदन चुरा नावाचा त्यांनी काय लिहिलेला आहे? ललित लेख संग्रह. आता तुम्ही म्हणाल ललित लेख संग्रह कशाला म्हणतात? तर बघा, आपण निबंध लिहितो की नाही? निबंध लिहिण्याला एखाद्या विषयाचं बंधन असतं का? नाही, कारण आपण कुठल्याही विषयावर निबंध लिहू शकतो. अगदी काहीसं त्याच प्रकारचं लेखन ह्या ललित लेखसंग्रहामध्ये केलेलं असतं. बघा, आपण निबंध प्रत्येक गोष्टीवर लिहू शकतो, हो की नाही? तसंच ललित लेख संग्रहामध्ये देखील कुठल्याही गोष्टीवर अतिशय सुंदर असं जे लेखन केलेलं असतं त्याला ललित लेखन असं म्हणतात. आणि त्याचा जो संग्रह असतो कोणत्या गोष्टीचा? की अतिशय सुंदर सुंदर लिहिलेल्या निबंधांचा किंवा लेखांचा, त्याला ललित लेख संग्रह असं म्हणतात. ठीक आहे, तर पुढे बघू यांनी काय काय लिहिलेलं आहे ते. बघा, अनुपमा उजागरे यांनी पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर आधारित जी काही चरित्रात्मक पुस्तकं आहेत ती त्यांनी लिहिलेली आहेत. कुणाकुणावर लिहिलेली आहेत? तर पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे चरित्र ग्रंथ लिहिण्याचं काम अनुपमा उजागरे यांनी केलेलं आहे. तसंच महाराष्ट्राचा खाद्य सांस्कृतिक कोश त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. बघा, आता खाद्य सांस्कृतिक कोश म्हणजे काय? बघा, की आपण अनेक प्रकारचे पदार्थ खात असतो, हो की नाही? तर ह्या पदार्थांना काय म्हणतात? खाद्य, हो की नाही? आणि संस्कृती म्हणजे काय? किंवा आपण जे दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आचरत असतो त्याला म्हणतात संस्कृती. मग खाद्य संस्कृती म्हणजे काय? की रोज आपण दैनंदिन जीवनात कोणकोणत्या गोष्टी खातो किंवा कोणकोणते पदार्थ खातो याची माहिती संपूर्णपणे ज्या याच्यात कोशात दिलेली आहे त्याला म्हणतात खाद्य सांस्कृतिक कोश, हो की नाही? आणि ते पुस्तक देखील यांनी लिहिलेलं आहे. असो, तर पुढे बघू आता या पाठामध्ये काय आहे ते. बघा, स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केलेले आहे. बघा, ही पंडिता रमाबाई यांचं स्वतःचं जे जीवन आहे ते कसं आहे? अतिशय संघर्षमय आहे. म्हणजे त्यांच्या जीवनात अनेक समस्या आहेत, अनेक संघर्ष आहेत, परंतु असं असताना देखील आपल्या वाट्याला जरी दुःख आलं तरी इतर स्त्रियांच्या वाट्याला तसं येऊ नये म्हणून
दुसऱ्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये नंदनवन, नंदनवन म्हणजे स्वर्ग, नंदनवन म्हणजे स्वर्ग, हो की नाही? की आपलं जीवन जरी नरकासारखं झालेलं असलं तरी दुसऱ्या स्त्रियांचं जीवन नंदनवनासारखं म्हणजे स्वर्गासारखं बनवण्याचा ध्यास हा पंडिता रमाबाई यांनी घेतला होता आणि काहीसं याचंच वर्णन या पाठात आलेलं आहे. चला तर बघूया या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. तर बघा, तर कोलकाता शहरामध्ये देशभक्त आनंद मोहन बोस यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिलीच सभा होती. बघा की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशातल्या ज्या काही सुधारणा आहेत, ज्या काही सुरुवातीच्या काळातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या पहिल्यांदा आपल्याला आजचं जे पश्चिम बंगाल नावाचं राज्य आहे त्या राज्यात त्या झालेल्या दिसून येतात. मग मला सांगा बरं की असं काय होतं पश्चिम बंगाल या राज्यामध्ये की भारतातल्या ज्या सुधारणा आहेत मग त्या प्रत्येक क्षेत्रातल्या असो त्या नेमक्या तिथंच का झाल्यात? कारण इंग्रज जे होते आपल्या देशामध्ये काही मुख्य ठिकाणी होते, जसं की मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि अजून एखाद्या दोन ठिकाणी. तर ही जी शहरं होती ज्या ठिकाणी इंग्रज राहत होते, तर इंग्रजांनी पहिल्यांदा त्याच ठिकाणी सुधारणा केल्या. तर मग जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्रज कुठं राहत होते? मुंबईला. मग मुंबईला आपल्याला आज मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेल्या दिसून येतात की जसं की भारतातली पहिली रेल्वे कुठं आली? मुंबईला. आपल्या भारतातलं पहिलं विद्यापीठ कुठं स्थापन झालं? मुंबईला. किंवा जी न्यायालये असतील उच्च न्यायालये ती पहिल्यांदा कुठं स्थापन झाली? तर त्यातलं एक न्यायालय देखील मुंबईला स्थापन झालं. म्हणजे शिक्षण असेल, न्यायालय असेल किंवा एखाद्या उद्योगातल्या सुधारणा असतील त्या पहिल्यांदा आपल्याला कुठं कुठं झालेल्या दिसून येतात? मुंबई, कोलकाता, चेन्नई, हो की नाही? असो म्हणजेच काय, तर या ठिकाणी इंग्रज राहत होते आणि त्यांनी महत्त्वाच्या सुधारणा या शहरांमध्ये घडून आणल्या. आणि अशीच एक सुधारणा आता कुठं घडणार आहे? कलकत्ता या शहरामध्ये घडणार आहे. तर बघूया ती नेमकी कोणत्या क्षेत्रातली सुधारणा आहे. सुधारणा म्हणजे प्रगती. बघा मग काय झालेलं आहे कलकत्ता शहरात? तर कलकत्ता शहरामध्ये आनंद बोस नावाची एक व्यक्ती आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे की स्त्रियांसाठीची एक खास सभा त्यांनी बोलावली आहे. कोणा बोलावली? आनंद मोहन बोस यांनी. कुठं बोलावली? कलकत्ता शहरामध्ये. आणि काय बोलावलेलं आहे? तर स्त्रियांसाठीची एक खास सभा त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेली होती. बघा, आणि ती म्हणजे ही सभा भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. बघा की ह्या सभेच्या आधी भारतामध्ये कुठंही स्त्रियांना कुठल्याही सभेला वगैरे जायला परवानगी नव्हती. परंतु कलकत्ता शहरामध्ये मात्र अशी घटना पहिल्यांदाच घडत होती नव्हे, भारतातली ही पहिलीच घटना असावी किंवा पहिलीच सभा असावी असं आपल्या लेखिका म्हणत आहेत. पुढे बघू. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती. बघा आपल्याला या चित्रामध्ये जी व्यक्ती दिसत आहेत ही व्यक्ती म्हणजेच पंडिता रमाबाई आहे. बघा, तर पंडिता रमाबाई यांना बंगाली भाषा येत नव्हती. बघा, तर कलकत्ता शहर हे कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये. कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये. आणि बंगालची भाषा कोणती आहे? बंगाली. तर मग आता ही सभा देखील कुठं आहे? कलकत्त्याला. आणि त्यात लोकांची भाषा कोणती? बंगाली. परंतु ती बंगाली भाषा मात्र पंडिता रमाबाई यांना येत नव्हती. म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बघा की पंडिता रमाबाईंना बंगाली येत नसल्यामुळे त्यांना कोणती भाषा चांगली येत होती? तर त्यांना संस्कृत भाषा अतिशय उत्तम येत होती. म्हणून त्यांचा जो सराव आहे संस्कृत बोलण्याचा तो अगदी मायबोलीसारखा म्हणजे मातृभाषेसारखीच पंडिता रमाबाई संस्कृत भाषा बोलू शकत होत्या. म्हणून त्या ठिकाणचं जे भाषण आहे ते त्यांनी संस्कृत भाषेमधून केलेलं आहे. आता पुढे बघू. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. बघा म्हणजे पंडिता रमाबाई ह्या कोणत्या भाषेत भाषण करत होत्या? तर संस्कृत भाषेत. मग मला सांगा
त्या पश्चिम बंगालमधल्या स्त्रियांना संस्कृत भाषा येत असेल का? कदाचित येत नसेल. म्हणून या भाषणाचं जे भाषांतर आहे ते त्यावेळी बंगाली भाषेमधून त्याचा अनुवाद करण्यात आला, म्हणजे त्याला ट्रान्सलेट करण्यात आलं. कोणत्या भाषेत? बंगाली भाषेमध्ये. मग पुढे बघू आता. बघा आता या सभेची आपण वैशिष्ट्य पाहूया की नेमकं या सभेमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. बघा, ही स्त्रियांसाठीची पहिली सभा होती. बघा, ही जी सभा आहे ती भारतातील स्त्रियांसाठीची पहिली सभा होती. तसंच या ठिकाणी ज्या बोलणाऱ्या व्यक्ती होत्या ती पहिली स्त्री वक्ता होती. आता वक्ता म्हणजे काय? ज्या व्यक्तीला चांगलं, अतिशय चांगलं भाषण करता येतं त्याला वक्ता असं म्हणतात. तर या सभेची वैशिष्ट्ये बघू आपण की ही भारतातील पहिली सभा होती स्त्रियांसाठीची. या ठिकाणी जी बोलणारी आहे ती व्यक्ती भारतातील पहिली स्त्री वक्ता होती. तसंच सादर करण्यात आलेला तो पहिलाच मौखिक अनुवाद होता. बघा की असं जो अनुवाद करण्याची जी वेळ आहे ती देखील भारतात पहिल्यांदाच आली असावी, कारण ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या. कारण त्याआधी भारतामध्ये कुठेही स्त्रियांना सभेमध्ये जायला परवानगी नव्हती. दुसरी गोष्ट, त्या काळात स्त्रियांना भाषण करण्याची परवानगी नव्हती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करण्याची पद्धत देखील आपल्या भारतामध्ये नव्हती. आणि ह्या तीनही गोष्टी पहिल्यांदाच आपल्या देशात घडत होत्या. म्हणून असं म्हणते लेखिका की सादर करण्यात आलेला तो पहिलाच मौखिक अनुवाद असेल. की मौखिक अनुवाद म्हणजे किंवा एक व्यक्ती भाषण करत आहे आणि दुसरी व्यक्ती त्या भाषणाचा अनुवाद करत आहे, हे देखील आपल्या देशात पहिल्यांदाच घडत असावं असं या ठिकाणी लेखिकेचं म्हणणं आहे. आता पुढे बघू. ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. बघा, ही जी 2-3 आहेत, जसे की स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता किंवा पहिला मौखिक अनुवाद, ही या सभेची वैशिष्ट्य होती. पुढे बघू आता. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती. बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जुन्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. म्हणजे वंचित म्हणजे काय, तर त्यापासून दूर ठेवणे. तर जुन्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवण्यात आलं होतं. आणि असं असताना एक परप्रांतातील, परप्रांत म्हणजे दुसरा प्रांत, दुसऱ्या प्रांतातील, तसंच परभाषक, परभाषक म्हणजे दुसरी भाषा बोलणारी एक स्त्री. परप्रांतातील म्हणजे दुसऱ्या प्रांतातील, परभाषक म्हणजे दुसऱ्या भाषेतील स्त्री महाभारतकालीन संदर्भ. बघा, महाभारतकालीन संदर्भ म्हणजे काय की जी स्त्री भाषण करताना महाभारतातील उदाहरणं देते किंवा महाभारतातील काही दाखले, काही संदर्भ आपल्या पुढे ठेवते आणि आपलं जे म्हणणं आहे ते पटवून देते. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी होणार होत्या की परप्रांतातील स्त्री म्हणजे दुसऱ्या प्रांतातील स्त्री, एक परभाषक म्हणजे दुसरी भाषा बोलणारी स्त्री महाभारतातील संदर्भ देऊन त्या ठिकाणी स्त्रियांच्या सभेमध्ये प्रबोधन करणार होती. प्रबोधन म्हणजे मार्गदर्शन. ही घटना फारच आगळीवेगळी होती. तर ह्या घटना म्हणजे नवल वाटण्यासारख्या होत्या. ठीक आहे, तर आता पुढे बघू. तर बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे की आई, वडील आणि बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. बघा, रमाबाई यांचं जीवन दुःखांनी अतिशय भरलेलं आहे. का भरलेलं आहे? कारण बघा, पहिल्यांदा रमाबाई यांची आई निधन पावली, नंतर रमाबाई यांचे वडील मरण पावले आणि नंतर रमाबाई यांचा बंधू देखील मरण पावला. अशा प्रकारे रमाबाईचे जे आधार होते, कोण? आई, वडील, बंधू, या सगळ्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. आणि मग ते मरण पावल्याच्या नंतर एकटं जगणं किती कठीण आहे हे त्यांच्या लक्षात आलं. याचा त्यांनी अनुभव घेतला
आणि म्हणून रमाबाईंनी असं ठरवलं की आपण विवाह करावा. आपण काय करावा? विवाह करावा असं त्यांनी ठरवलं. का बरं ठरवलं? कारण आता त्यांना कुणीही आधार राहिला नव्हता. कारण त्यांची आई मरण पावली होती, त्यांचे वडील मरण पावले होते आणि त्यांचे बंधू मरण पावले होते. एवढे सारे मरण पावल्याच्या नंतर एकटं जगणं रमाबाईंना अतिशय कठीण जात होतं. म्हणून त्यांना असं वाटत होतं की आता आपण विवाह करायला पाहिजे आणि त्यांनी तसं ठरवलं. आता पुढं बघू. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण आता विवाह करायचा. तर त्यांनी कुणाशी विवाह केला? तर बघा की अतिशय विद्वान वकील म्हणजे अतिशय हुशार वकील म्हणून ज्यांची ख्याती होती असे बिपिन बिहारी मेधावी. बघा हे त्यांच्या पतीचं नाव आहे. रमाबाईंच्या पतीचं नाव काय आहे? बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी रीतसर विवाह केलेला आहे. तर त्या विवाहबद्ध झाल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्यासोबत. पुढे बघू. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे म्हणजेच त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. बघा तर पंडिता रमाबाई यांनी जेव्हा विवाह केला बिपिन बिहारी मेधावी यांच्यासोबत तेव्हा त्यांचं वय 22 वर्ष होतं. किती वर्ष होतं? 22 वर्ष. आणि त्या काळात अशा रूढी होत्या की मुलगी जर एका विशिष्ट वयापेक्षा जास्त झाली तर तिनं आजीवन विवाह करू नये, म्हणजे संपूर्ण आयुष्यभर तिनं विवाह करू नये. का करू नये? कारण ती आता जास्त वयाची झालेली आहे. आणि काहीसं रमाबाईंचं वय देखील 22 वर्षाचं झालेलं होतं. आणि त्यावेळच्या ज्या रूढी होत्या, ज्या परंपरा होत्या त्या असं होत्या की जास्त वयाच्या मुलीनं लग्न न करता तसंच राहिलं पाहिजे. अशा काही वाईट चालीरीती त्या काळात होत्या आणि म्हणून लोकांनी त्यांना अतिशय विरोध केला की तुमचं वय जास्त असताना तुम्ही कसा काय बरं विवाह केला. आता पुढे बघू काय होतं ते. बघा विवाहानंतर 2च वर्षाच्या आत बिपिन बाबूंचे निधन झाले. बघा एखाद्या माणसाच्या जीवनात किती संकट येतील काही सांगता येत नाही. बघा की पंडिता रमाबाईचंच बघा, पहिल्यांदा त्यांची आई वारली, नंतर त्यांचे वडील वारले, नंतर त्यांचे बंधू वारले आणि विवाह केल्याच्या नंतर 2च वर्षाच्या आत बिपिन बाबू म्हणजे त्यांचे जे पती होते त्यांचं देखील या ठिकाणी निधन झालेलं आहे. म्हणजे एकामागून एक संकट कितीतरी यांच्या जीवनामध्ये आलेली आहेत. म्हणून पंडिता रमाबाई यांचं जीवन जे आहे ते संघर्षानं भरलेलं आहे, ते दुःखांनी भरलेलं आहे. आणि 2च वर्षानंतर बिपिन बाबूंचं निधन झालं. आणि मग बघा आता पुढं काय होतं ते. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यामध्ये आल्या. बघा आणि बिपिन बाबूंचं निधन झाल्याच्या नंतर काय झालं की आपल्या महाराष्ट्रात त्या काळात जे काही सुधारक होते, जे काही आपल्या महाराष्ट्रातील विचारवंत माणसं होते, त्यांना विनंती केली की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये यावं. अशी विनंती आपल्या महाराष्ट्रातील सुधारकांनी पंडिता रमाबाईंना केली. आणि पंडिता रमाबाई ज्या आहेत त्या आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यामध्ये आल्या. कुठं आल्या त्या? पुण्यामध्ये. मग आता पुढे बघू. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे. बघा आपल्या महाराष्ट्रात आल्याच्या नंतर रमाबाईंचं पहिलं व्याख्यान कुठे झालं? न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी त्यांचं पहिलं व्याख्यान झालेलं आहे. बघा पंडिता रमाबाई जेव्हा महाराष्ट्रात आल्या तेव्हा त्यांचं पहिलं व्याख्यान कुठे झालं? तर न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी त्यांचं पहिलं व्याख्यान झालं. पुढे बघू आता. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बघा आणि पुण्यातच असं ठरलं की प्रत्येक आठवड्याला एकेकाच्या घरी त्यांचं व्याख्यान ठरलं. म्हणजे असं ठरलं की बा या रविवारी यांच्या घरी व्याख्यान, पुढच्या रविवारी दुसऱ्यांच्या घरी व्याख्यान. अशा प्रकारे त्यांची जी भाषणं आहेत ती दर आठवड्याला एकेका व्यक्तीच्या घरी व्हावीत असं ठरलं. आता पुढं बघू. बाई माणूस बोलते तरी कशी
हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. बघा की त्या काळामध्ये स्त्रिया भाषणं वगैरे करीत नसत किंवा स्त्रियांना कुठल्याही सभेला जाण्याची परवानगी नव्हती. आणि असं असताना एखादी बाई माणूस म्हणजे एखादी स्त्री नेमकी बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्सुकता, हे पाहण्याची उत्कंठा त्या काळातल्या प्रत्येक पुरुषाला लागलेली होती. आणि म्हणून बघा की माणसांना वाटायचं की बा आपल्याकडं तर बाया बोलत नाहीत, स्त्रिया भाषणं करत नाहीत, आपल्या स्त्रियांना तर काहीच येत नाही, आता येईल कसं, त्यांना शिकायची परवानगीच नव्हती. आणि पंडिता रमाबाई मात्र ह्या शिकलेल्या होत्या, त्यांनी वेदांचं पुराणांचं अध्ययन केलेलं होतं, म्हणून त्या अतिशय चांगल्या भाषण करू शकायच्या. आणि म्हणून माणसांना नवल वाटायचं की नेमकं बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्यासाठी पुरुष देखील त्यांच्या व्याख्यानाला गर्दी करायचे. आता पुढं बघा, व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. आता बघा की पुरुषांना वाटायचं आपण यांचं व्याख्यान ऐकायला जावावं, परंतु जी निमंत्रण पत्रिका होती त्यांच्या व्याख्यानाची, त्यांच्या भाषणाची, त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की जर तुम्हाला हे भाषण ऐकायला यायचं असेल, हे व्याख्यान ऐकायला जर आपल्याला यायचं असेल, तर आपल्या घरातील एका स्त्रीला तुम्हाला सोबत आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. बघा म्हणजे तुम्हाला जर व्याख्यान ऐकायला यायचं असेल तर काय करावं लागणार आहे, तुम्हाला तुमच्या घरातली एक तरी स्त्री, मग ती तुमची पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, तर ती तुम्हाला सोबत आणावी लागणार आहे, तरच तुम्हाला त्या व्याख्यानाला प्रवेश मिळणार आहे, नसता तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, अशी अट त्या ठिकाणी पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत घातलेली होती. आता पुढे बघू, अशी आठवण आपल्या सासऱ्याबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवलेली आहे. आणि असं कोण म्हणते की काशीबाई कानेटकर नावाची एक महिला आहे. कोण? काशीबाई कानेटकर. आणि ती आपल्या सासऱ्याबरोबर त्या ठिकाणी त्या सभेला गेली होती. त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की पंडिता रमाबाईंचं जर भाषण ऐकायचं असेल तर आपल्यासोबत आपल्या घरातली एक तरी स्त्री न्यावी लागे, आणि जर ती स्त्री नाही नेली तर आपल्याला प्रवेश मिळत नसे. आता पुढे बघू की बघा स्त्रियांनी शिकले आणि शिकवले पाहिजे. बघा स्त्रियांनी शिकले आणि शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. बघा की पंडिता रमाबाईंनी काय केलेलं आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे. बघा की स्त्रियांनी शिकलं पाहिजे, तसंच स्त्रियांनी शिकवलं देखील पाहिजे, आणि शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी आपल्या मातृभाषेचं अचूक ज्ञान त्यांनी प्राप्त केलं पाहिजे. बघा आता तुम्हाला जर तुमची मातृभाषाच व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही कुणाला चांगलं बोलू शकता का? नाही. आणि मग तुम्ही जर चांगलं बोलूच शकत नसाल तर तुम्ही चांगलं भाषण करू शकता का? नाही. म्हणजे चांगलं बोलण्यासाठी, चांगलं भाषण करण्यासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेचं अचूक ज्ञान असायला पाहिजे, हो की नाही? मग पुढे बघा, शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली. बघा आपल्या सर्वांना माहीतच आहे की प्राचीन काळापासून जुन्या काळामध्ये आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. आणि मग इंग्रज काय करायचे की इंग्लंडमधली जी राणी आहे ती कधी कधी एखादं कमिशन पाठवायची की जा आणि भारतातल्या माणसांना विचारा की त्यांच्या समस्या काय आहेत हे विचारण्यासाठी. कोण पाठवायचं? इंग्लंडची राणी. आणि असंच एक कमिशन, त्या कमिशनचं नाव आहे हंटर कमिशन, जे की 1882 साली आपल्या भारतामध्ये आलं होतं. आणि त्यांनी आपल्या भारतीयांना विचारलं होतं की आम्हाला सांगा की तुमच्या समस्या काय आहेत. आणि या हंटर कमिशन पुढे रमाबाईंनी असं सांगितलं होतं की स्त्रियांना शिकवा
आणि त्यांना शिकवायला सांगा आणि त्यासाठी त्यांना मातृभाषेचं शिक्षण असणं आवश्यक आहे आणि ते शिक्षण भेटण्यासाठी त्यांना शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या पाहिजेत अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली. आता पुढे बघू. बघा, अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई आणि अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. बघा, पंडिता रमाबाईंनी काय केलं की ज्या कोणी अनाथ असतील, अनाथ म्हणजे ज्याचे आई वडील मरण पावलेले आहेत अशा, किंवा ज्या कोणी अपंग असतील, ज्यांचा एखादा अवयव व्यवस्थित नसेल, हात पाय वगैरे वगैरे, किंवा ज्या विधवा असतील म्हणजे ज्यांचे वडील ज्यांचे पती मरण पावलेले असतील, अशा ज्या स्त्रिया असतील त्या स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय, म्हणजे मला त्यांच्यासाठी कार्य करायचे. कोणासाठी? अनाथांसाठी, अपंगांसाठी, विधवांसाठी. तर माझी अशी इच्छा आहे की मी त्यांना स्वावलंबी बनवावं असा निश्चय त्यांनी पुणे, मुंबई आणि अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना तसेच श्रीमंत माणसांना कळवला होता. मग पुढे बघू काय झालं ते. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. परंतु त्या काळच्या लोकांना काय वाटलं की स्त्रियांना काय शिक्षणाची गरज आहे, तर स्त्रियांना अजिबात शिक्षणाची गरज नाही असंच त्यांना वाटलं. आणि म्हणून कुठल्याही धनवानाने, कुठल्याही श्रीमंत माणसानं, कुठल्याही पुढारी माणसानं पंडिता रमाबाईला मदत केलेली नाही. पुढे बघू. तर बघा, पण अशा कार्याची समाजाला गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने, बघा म्हणजे एका श्रीमंत माणसानं काय केलं, 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्याचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. बघा, आणि एक श्रीमंत माणूस काय म्हणला, ठीक आहे, तर तुमची जर खूपच इच्छा आहे की अनाथ, अपंग, विधवा स्त्रियांसाठी काम करण्याची, तर मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, परंतु तुम्हाला त्या 10,000 रुपयामध्ये 40,000 रुपयाचं काम करावं लागेल अशी अट त्या माणसानं घातली. हो की नाही? ठीक आहे. तर मग अशा प्रकारे पंडिता रमाबाईंनी देखील 10,000 रुपये घेऊन 40,000 रुपयात होणारं काम करून दाखवलेलं आहे. आता पुढे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण बघूया की मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परांगमुख होणार नाही. बघा, स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. तर या ठिकाणी रमाबाईचे हे जे उद्गार आहेत ते किती महत्त्वाचे आहेत बघा. तर रमाबाई काय म्हणतात, मला भारतातील सर्व स्त्रिया, मग त्या कुठल्याही जाती धर्माच्या असोत, सारख्याच आहेत. जिथपर्यंत म्हणजे जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, हो की नाही, रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तोपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण म्हणजे संपूर्ण स्त्री जातीचं कल्याण आणि सुधारणा करण्यापासून मी परांगमुख होणार नाही, म्हणजे मी त्यापासून दूर जाणार नाही असं त्या म्हणतात. म्हणजे माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी स्त्रियांच्या कल्याणासाठी, स्त्रियांच्या सुधारणेसाठी बांधील आहे. मी कधीही या गोष्टीपासून दूर होणार नाही असं त्या म्हणतात. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. बघा की संपूर्ण स्त्री जातीची सुधारणा करण्याचं व्रत मी घेतलेलं आहे. आणि आपल्या व्रतात म्हणतात की नाही की घेतला वसा टाकणार नाही, उठू नको, मातू नको वगैरे वगैरे, तशीच काहीची शपथ या ठिकाणी पंडिता रमाबाईंनी घेतलेली आहे. आणि त्या असं म्हणतात की स्त्री जातीचं कल्याण करण्यासाठी, स्त्री जातीची सुधारणा करण्यासाठी मी बांधील आहे. मी कधीही यापासून परांगमुख होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडंसं थांबूया. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. पुढील भाग पुढच्या भागात, तोपर्यंत ठीक आहे.